नमस्कार, मी डॉक्टर निलेश केचे, स्पाइन सर्जन आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जनार्पण हॉस्पिटल, अमरावती. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ बनवत आहे पेशंट अवेअरनेस आणि एज्युकेशनल पर्पजसाठी. तर रेग्युलर अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. आजचा व्हिडिओ आहे टोटल हिप रिप्लेसमेंटबद्दल, म्हणजे खुब्याचा जॉईंट पूर्णपणे बदलवणे. आता खुब्याचा जॉईंट बदलवण्याची गरज कुठे कुठे भासते. आता कोविड नंतर खूप वेळा पेशंटला एव्हीएनचे सिम्पटम्स येत आहे. एव्हीएन म्हणजे अव्हास्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमरल हेड. तर त्यामध्ये काय असतं, जे आपला हिप जॉईंट असतो त्याचा जो हा बॉल असतो तो ठिसूळ होतो, काळा होतो आणि जेव्हा आपण त्याच्यावर वजन देतो तेव्हा तो वजन घेण्यासाठी असक्षम बनतो आणि त्यामुळं तिथं कोलॅप्स होतं आणि पेशंटला पेन होतो. कधी कधी त्याचा शेप चेंज होतो आणि शेप चेंज झाल्यामुळं जे इकडची ॲसेटाबुलम असतो, ज्याला आपण मराठीत वाटी म्हणतो, ते सुद्धा घासल्या जाते आणि पेशंटला चालताना लिंप राहतो, पेन राहतो आणि पेशंट चालताना थोडासा तिरपा चालतो किंवा डग मारत चालतो. तर अशा कंडिशनमध्ये पेशंटला जेव्हा खूप जास्त प्रमाणात पेन असतो तेव्हा आम्ही त्यांना टोटल हिप रिप्लेसमेंटची करण्याचा सल्ला देतो. त्याच्यासोबतच खूप वेळा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे जे ऑटोइम्युन डिसीजेस असतात त्यामध्ये जॉईंट खराब होत असतात, ट्रॉमॅटिक आर्थरायटिस किंवा मग इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस जे आता रिकवर झालेले आहे, किंवा मग लहानपणापासून ज्यांना DDH असतो किंवा ज्यांचे लहानपणीच जॉईंट खराब झालेले असतात त्यांना पण आपण एका वयस्क वयात आल्यानंतर किंवा 20-25 वयानंतर सुद्धा हिप रिप्लेसमेंटचा सल्ला देत असतो. हिप रिप्लेसमेंट म्हणजे दोन्ही साईडचे, म्हणजे बॉल असोसिएटेड विथ ॲसेटाबुलम म्हणजे वाटी, हे रिप्लेस करणे याला हिप रिप्लेसमेंट म्हणतात. हिप रिप्लेसमेंट हे मध्ये जे इम्प्लांट वापरले जातात ते 3 प्रकारचे असतात. पहिलेच्या जमान्यात वापरत होते मेटल ऑन मेटल, म्हणजे हेड सुद्धा मेटलचा आणि वाटी सुद्धा मेटलची, जे आता ऑब्सोल्यूट झालं, कोणी वापरत नाही. काही प्रमाणात त्याचे कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळं ते आता कोणीही वापरत नाही आणि त्यावर बंदी आलेली आहे. दुसरा प्रकार जो आहे, हेड जो असतो तो मेटलचा असतो आणि जो ॲसेटाबुलम असतो म्हणजे वाटी जी असते तिकडे हायली क्रॉसलिंक पॉली असते, म्हणजे जो आर्टिक्युलर सरफेस असतो तो मेटल ऑन पॉली म्हणतात. दुसरा प्रकार असतो एक सिरॅमिक ऑन पॉली, सिरॅमिक ऑन पॉली, म्हणजे हेड जे असतं ते सिरॅमिक मटेरियलचं बनलेलं असते आणि जे ॲसेटाबुलम किंवा वाटी असते ते हायली क्रॉसलिंक पॉलीची बनलेले असते. आणि तिसरा टाईप जो असतो सिरॅमिक ऑन सिरॅमिक, म्हणजे यामध्ये फ्रिक्शन खूप कमी प्रमाणात असतो. हेड जो असतो तो सिरॅमिकचा आणि वाटी जी असते ते सुद्धा सिरॅमिकची बनलेली असते. आणि जो हे सिरॅमिक ऑन सिरॅमिक इम्प्लांट आहे यामध्ये फ्रिक्शन खूप कमी प्रमाणात असल्यामुळं याची ड्युरेबिलिटी खूप जास्त असते. म्हणून पेशंटला, यंग पेशंटला मुख्यत्वे करून आम्ही ॲडवाईस करतो का सिरॅमिक ऑन सिरॅमिक हा इम्प्लांट टाकला तर त्यांची लॉन्जिटिव्हिटी वाढते आणि पेन फ्री, मोबाईल इंडिपेंडंट लाईफ ते इझिली जगू शकतात. आता कोणत्या कंडिशनमध्ये किंवा काय अशा पद्धती आहे की जेणेकरून आपण टोटल हिप रिप्लेसमेंट डिले करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. बेसिकली जर तुम्हाला एव्हीएन असेल तर एव्हीएन हे थांबू शकत नाही. दिवसेंदिवस जसे आपलं वय वाढते किंवा आपण दैनंदिन जीवनात काम करतो, एव्हीएन पहिले ग्रेड 1 मध्ये असते, ग्रेड 2 मध्ये जाते, ग्रेड 3 मध्ये जाते आणि इव्हेंच्युअली पूर्णपणे जॉईंट कोलॅप्स होतो. त्यामुळं एव्हीएन या कंडिशनमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट, हिप जॉईंट रिप्लेसमेंट अवॉइड करणे हे अशक्य असते. काही कंडिशन्स आहे जेणेकरून ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ हिप हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे वजन कमी करून किंवा तुमच्या ज्या वॉकिंग हॅबिट्स आहे किंवा लाईफ ॲक्टिव्हिटी आहे त्या चांगल्या प्रमाणात ठेवून तुम्ही त्याला अवॉइड करू शकता. जसे की थम्पिंग ॲक्टिव्हिटी, जम्पिंग ॲक्टिव्हिटी, स्किपिंग ॲक्टिव्हिटी, स्टेअर क्लाइम्बिंग, डाऊन स्टेअरिंग या ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही नियंत्रणात केल्या तर तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस या कंडिशनमध्ये होणारा जो हिप रिप्लेसमेंट आहे ते अवॉइड करू शकता किंवा डिले करू शकता. अदरवाईज कोणत्याही कंडिशनमध्ये हिप रिप्लेसमेंट अवॉइड करणे थोडेसे डिफिकल्ट असते. इव्हेंच्युअली हे पूर्णपणे डिपेंडंट असते पेशंटच्या पेन बेअरिंग कॅपॅसिटीवर आणि त्यांची डिमांड ऑफ लाईफ आणि एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ. म्हणून जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये, हिप जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा माहिती लागल्यास जनार्पण हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचे जे प्रश्न आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सोडा, आम्ही त्याला उत्तर देऊ. धन्यवाद.